स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। मी संतोष सफरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। तुम्ही बघू शकता माझ्या बॅक ऑफ साईडला गेटवे ऑफ इंडिया आहे आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आजचा माझा प्रवास जो आहे तो खूप प्रेरणादायी आहे, खूप जबरदस्त आहे। तुम्हाला नक्की आवडेल कारण की मी निघालेलो आहे खांदेरी किल्ल्यामध्ये। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला खांदेरी बेटावरती। आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। गेटवे ऑफ इंडियावरून मांडव्याला जाण्यासाठी तुम्ही फेरी बोटचा यूज करू शकता। फेरी बोटचे चार्जेस पर पर्सन 180 रुपीज आहे। मांडवा या बेटावरून खांदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला अगोदर थळपर्यंत जायचं आहे। मांडवा टू थळ हे डिस्टन्स अप्रॉक्सिमेट 15 किलोमीटर आहे आणि थळपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मांडवा डेपोवरून प्रायव्हेट बसेस भेटतात। तुम्ही थळ येथे उतरलात ना तर खांदेरी बेटावर जाण्यासाठी आपल्याला जेटी बंदरापर्यंत जायचं आहे। जेटी बंदरावर जाण्यासाठी थळपासून रिक्षा असतात। रिक्षाचे लगभग 80 रुपये चार्जेस आहेत। भाई वीडियो बंद कर दे भाई। अरे तेरा नहीं डाल रहा यार। मेरा मत डाल, बाकी तो विषय है, फिर लेके जा। जेटी बंदराहून खांदेरी बेटावर जाण्यासाठी आपल्याला पुन्हा फेरी बोटचा यूज करायचा आहे।
किल्ल्याच्या परिसरामध्ये तुम्हाला कान्होजी लाईट हाऊस दिसेल, एक दीपगृह आहे. तर दीपगृहाचं मेन काम हे असतं की रात्री बेरात्री मच्छीमारांना म्हणजे अंदाजा लागत नाही की बेट कुठे आहे, धोका कुठे आहे. तर हे लाईट हाऊस आहे ना, ह्याच्या थ्रू मच्छीमारांना अंदाज लागतो की किनारा कुठे आहे. तर इकडे आल्यावर लाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी ॲक्च्युली 20 रुपये चार्जेस आहेत. तुम्हाला मी घेऊन जातो लाईट हाऊसमध्ये. कसं आहे, लाईट हाऊसचे आपल्याला प्रॉपर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक रिसिप्ट भेटते. 20 रुपये चार्जेस त्यावर लिहिलेलं आहे. आता ही जी रेड लाईट आहे ना, तुम्हाला दाखवतो मी, रेड लाईट तीच इंडिकेट करते. माझ्या पाठी तुम्ही ही एक रेड लाईट बघताय ना, ही इंडिकेट करते की धोका आणि बंदर कुठे हे दर्शवते, किनारा कुठे हे सांगते. खांदेरी आणि उंदेरी हे अलिबागच्या अगदी जवळ असलेल्या, थळपासून जवळ असलेल्या 2 बेटांवर बांधलेले किल्ले आहेत. 17व्या शतकात ब्रिटिश आणि सिद्धींच्या विरोधात उभे राहिलेले किल्ले आजही अरबी समुद्रात अभिमानाने उभे आहेत आणि त्यांच्या भिंती अजूनही शाबूत आहेत. महाराष्ट्रात सर्व किल्ल्यांवर क्वचित आढळणाऱ्या लोखंडी चाकांच्या तोफा आजही खांदेरी किल्ल्यावर तुम्हाला पाहायला मिळतील. मुंबई आणि उत्तरेकडील बंदरावर इंग्रजांच्या व्यापार मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटाची निवड केली होती. 1672मध्ये त्यांनी किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु इंग्रजांना संशय आला आणि त्यांनी किल्ल्याचा वेढा घालण्याचा प्रयत्न केला. 1679मध्ये मराठे माघारी परतले. मायनक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली 150 पुरुष तटबंदी पूर्ण करण्यासाठी खांदेरीवर तैनात होते. किल्ल्याच्या दिशेने जाताना गडावरील भिंती आणि लाईट हाऊस स्पष्टपणे दिसतात. पर्यटकांच्या प्रवेशद्वाराजवळ एक तोफ पुरलेली आहे. गडावर जाताच तटबंदीच्या पायवाट्याने आपण फिरू शकतो. जेटीच्या उजव्या बाजूला एक लाकडी मंदिर आहे, जिथे वेताळ म्हणून मोठ्या दगडाची पूजा केली जाते. लोककथा सांगते की हा दगड दरवर्षी आकारात वाढतो. दरवर्षी होळीच्या वेळी यात्रेकरू येथे पूजेसाठी जमतात. तर आजपुरतं एवढंच. व्हिडिओ मी थांबवत आहे. जाता जाता एवढंच सांगतो की व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कारण पुढच्या काळामध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येणारच आहे. पण जाता जाता एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मी तुम्हा सर्वांना की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे किल्ले बांधले आहेत, मला तरी असं वाटतं पर्सनली की हे खरं सोनं आहे आणि या खऱ्या सोन्याचं आपण रक्षण केलं पाहिजे. बस ठीच तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट करतो आणि हा माझा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवतो. बाय.